बीडमधील ड्रोन टेहळणी प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। दहशतवाद विरोधी पक्षाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसात 30 ते 40 गावांमध्ये टेहळणीचा प्रकार समोर आला आहे। तर ड्रोन टेहळणीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं। काही दिवसांपूर्वी एका तरुणालाही इथल्या लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यानंतर आता चौकशीला वेग आल्याचं दिसतंय, कारण दहशतवाद विरोधी पथकाकडून या ठिकाणी दखल घेण्यात आलेली आहे। दहशतवाद विरोधी कक्षाकडून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे। त्यामुळे चौकशीतून नेमकं काय समोर येणार आणि मागील 30 ते 40 गावांमध्ये मागील काही दिवसांपासून जी ड्रोनद्वारे टेहळणी केली जाते ती नेमकी कशासाठी, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। त्याचं उत्तर आता या तपासानंतर, या चौकशीनंतर मिळण्याची शक्यता आहे। 33 ते 35 ठिकाणी हे उडते ड्रोन पाहिले गेले। सदरचे ड्रोन हे 150 मीटर ते 200 मीटर हाईटवर उडत होते। नागरिकांमध्ये भावना होती की ते ड्रोन हे ट्रान्सफॉर्मर्स बंद करतात, त्यामुळे गावातली लाईट जाते आणि चोऱ्या वगैरे होतात। तर तसंही कुठं झालेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।